चला तर आज आपण मिक्सरवरचे डाग डब्बे कसे काढायचे हे बघूया. बघा कसं क्लीन आणि स्वच्छ छान असा निघलेला आहे, जसा की आत्ता घेतल्यासारखा. बघा किती घाण असा मिक्सर झालेला आहे आपला. पूर्ण हा चिकट असा डाग लागलेले आहेत बघा. असा तर कापडाने वगैरे तर निघून गेला. बघा किती घाण झालेला आहे, पूर्ण असं चिकट झालेला आहे आपला मिक्सर पूर्ण. बघा कशा प्रकारे मध्ये डाग झालेले आहेत असे. चला तर आपण याला क्लीन करूया, ते पण 2 मिनटामध्ये. मी ते एका वाटीमध्ये सोडा घेत आहे, 1 चम्मच कपडे धुवायचा आपला सोडा. मी इथे खायचा सोडा 1 चम्मच टाकत आहे, निरमा आणि खायचा सोडा आणि रिन साबणचा तुकडा टाकत आहे 1. तुम्ही याच्यामध्ये कोलगेटसुद्धा टाकू शकता. मी इथे कोलगेट टाकलेलं नाही आहे. बघा याच्यामध्ये आपल्याला तर थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून 2 ते 3 मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे. साबण विरघळू द्यायचे आहे बघा पूर्ण. आता आपण या मिक्सरला आपण अप्लाय करू. याच्यावरती स्प्रे असेल तर स्प्रेने किंवा ब्रशने पण याला घासू शकता किंवा असं टाकून ठेवू शकता. आपल्याला एवढं घासायची गरज नाही. बघा त्याच्यावरतीच मी असं हे पाणी टाकून ठेवते. 2 ते 3 मिनटं पाणी असंच ठेवायचं आहे. तर चला आता 2 ते 3 मिनटं असंच पाणी ठेवू आपण. अशा प्रकारे हे करायचं आहे, पूर्ण वेळ पाहिजे. बघा तर त्याच्यावर आपण पाणी टाकून घेऊ. अशा प्रकारे स्प्रेनं पण तुम्ही टाकू शकता, पण स्प्रेची वगैरे काही गरज नाही, हातानेच होते लवकर. बघा अशा प्रकारे आपल्याला पाणी टाकून ठेवायचं. ॲटोमॅटिक डाग पूर्ण निघतात, वर येतात बघा. आपल्याला जास्त घासायचीही गरज नाही, काहीच नाही. रुमालाने नुसतं पुसलं की लगेच निघून जाते. बघा मी असं इथं टाकून 4 ते 5 मिनटं आपल्याला असंच टाकून ठेवायचं आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला टाकून ठेवायचं आहे. नक्की तुम्ही अशा प्रकारे मिक्सर क्लीन करू शकता. नक्की तुम्हाला रिझल्ट येईल. कितीही जुने डाग डब्बे असतील मिक्सरला तरीही लवकर निघेल. हळदीची सुद्धा निघतात. हळदीची तर पूर्ण येलो होऊन जाते मिक्सर. बघा किती क्लीन झालेलं आहे. 5 मिनटं झालेले आहेत बघा. ॲटोमॅटिक मी काहीच ब्रशचा वापर केलेला नाही, काहीच नाही. ॲटोमॅटिक आपला मिक्सर निघलेला आहे बघा. मी हातानंच पुसत आहे बघा. तुम्ही छोटासा ब्रश पण यूज करू शकता. आपलं ब्रश करायच्या ब्रशने पण तुम्ही घासू शकता, पण त्याचीही गरज नाही. बघा किती छान असं आपला मिक्सर निघलेला आहे. बघा किती छान असं निघलेलं आहे. काने कोपरे एकदम क्लीन असे. ब्रशने जर घासलं तर पूर्णच निघून जाईल कोपऱ्यामधलं. बघा किती छान असं निघलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही मिक्सर क्लीन करू शकता. बघा एकदम आत्ता घेतल्यासारखं आहे, निघलेलं आहे. 2 ते 3 मिनटामध्येच पूर्ण क्लीन निघलेलं आहे. बघा किती छान असं क्लीन झालेलं आहे आपलं मिक्सर. तुम्ही पुसून उन्हाला ठेवू शकता थोडा वेळ. इथे साईडला बघा राहिलेलं आहे, चम्मचने काढून घेते. बघा पाणी टाकल्यामुळे हे ऑटोमॅटिक निघून आलेलं आहे. पाणी टाकलं तरी मिक्सरला काही होत नाही, पण पुन्हा आपल्याला थोडा वेळ उन्हाला ठेवायचं. नाही ठेवलं तरीही काही होत नाही, पण ठेवायचं 2 ते 3 मिनटं उन्हाला ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. बघा किती क्लीन स्वच्छ एकदम आपला मिक्सर निघलेला आहे. घासायची गरज नाही पडली आपल्याला जास्त, काहीच नाही. टाकून साईडला ठेवलं 4 ते 5 मिनटं की लगेच आपलं मिक्सर निघते. बघा किती छान एकदम आत्ता आणल्यासारखं झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला.